महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान पूर्ण झालेलं आहे, तर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवले गेलेत। मात्र मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्यामुळे प्रशासनासमोर जवळजवळ 20 दिवस हे स्ट्रॉंग रूम वरती 24 तास पहारा ठेवावा लागणार आहे आणि त्याचं हे मोठं आव्हान आहे। या स्ट्रॉंग रूम मध्ये प्रशासनासह राजकीय प्रतिनिधींचीही बारकाईने नजर आहे। सुरक्षा यंत्रणा कोणतीही ढिलाई नको म्हणून सतत पहारा देते आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। संपूर्ण राज्यातल्या ज्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींच्या मतदानानंतर ज्या काही ईव्हीएम मशीन आहेत त्या ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत। विशेषतः 3 डिसेंबरची जी तारीख आहे ती ढकलून पुढे 21 डिसेंबर केल्यामुळे हा जो काही प्रशासनावर आता 20 दिवसांचा जागता पहारा ठेवण्याची वेळ ही आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर इथे पुणे जिल्ह्यातल्या मंचर नगरपंचायतीचं जे काही स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। आत्ता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त आहे। पोलीस प्रशासनाने याच्यावर करडी अशी नजर ठेवलेली आहे। यासोबतच आता इथे राजकीय जे काही इथले उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते देखील येऊन याची संपूर्ण पाहणी करू शकतात। CCTV असतील आणि एकूणच या बाबतीतली पूर्ण दक्षता ही प्रशासनाने घेतलेली आहे। 20 दिवस आता याच्यावर जागता पहारा ठेवण्याची वेळ ही प्रशासनावर आलेली आहे। विशेषतः ईव्हीएममध्ये आता ह्या सगळ्या नगराध्यक्ष नगरसेवक पदाची जे काही मतदान आहे ते भवितव्य याच्यामध्ये बंद झालेलं आहे आणि जर समजा 20 दिवसांनंतर ह्या सगळ्या ईव्हीएम मशीन उघडल्या नाही तर तोपर्यंत ही सगळी धाकधूक ही वाढली जाणार आहे। मात्र 21 डिसेंबरपर्यंत अशा पद्धतीने ठिकठिकाणी आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये हा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळणार आहे आणि 21 डिसेंबरलाच काय भवितव्य आहे नगराध्यक्ष पदाचं आणि नगरसेवकाचं ते समोर येऊ शकणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।